सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आहे बघा, हे आपलं हेल्मेट आहे आणि हा हेल्मेटच आहे. हेल्मेटसाठी तर मी माईक आणायला चाललो आहे, कारण तुम्हाला आवाज पण क्लिअर आला पाहिजे माझा गाडीवर. कारण मी असं त्या दिवशी टेस्ट केली गाडीवर, पण गाडीचा आवाज जास्त येतो आणि हेल्मेट माझा आवाज कमी येतो आहे. त्यामुळे आता फोर्टला जातो आहे, तर बघतो भेटतं आहे का. तर चलो निघतो. पेट्रोल तर बघा, आता मी फॅनचा आवाज चेक करतो येतोय की नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवाज येतोय की नाही. आणि हे मग बोलत तर ही व्हॉइस सारखा चेक करायला लागतं. हे बघा किती गोंडच दिसतोय मी ना. हेल्मेट चांगलं वाटतं रे तसं. बघू आता श्रीमान भाऊच्या ह्याने आलो आहे, बघू द्या काय कमी होतं आहे का. हा माणूस बघा कसं बघतोय मला, असा टुकुरू 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 देख टकाटक. तर आता मंदिरात चाललो आहे. आधी बघू द्या मला नीट कॅमेरा सेट झाला आहे काय. आणि पहिल्यांदा मी बुलेटवरती चला. आज थोडं लेट झालं मला मंदिरात जायला. मी गेलो होतो बाहेर हेच माईक आणायला, आणि तिथून आल्यावर मग आत्ता आलोय. किती वाजले आता? 10 वाजले. 10 वाजले. मी आत्ता चाललोय मंदिरात. वाव. काय नाही, मंदिरात जाण्याचा काय टाइम नसतो, कधी पण जाऊ शकतो आपण मंदिरामध्ये. कारण का ले भोले बाबा तर नेहमी असतात तिकडे कंटिन्यू 24 hours 24x7. त्यामुळे. आणि हा, मी काय गाडी वगैरे जोरात चालवत नाहीये. गाडीचा आवाज तसा आहे म्हणून तुम्हाला वाटेल की मी गाडी जोरात चालवतोय हे ते, तर तसं काही नाहीये. मी गाडी कधी जोरात चालवतच नसतो. एकदम आरामात, एकदम एकदम चिल होऊन. काही घाई नसते मला कुठे जायची, काय नाही. त्यामुळे एकदम आरामात 20-30च्या स्पीडला असतो मी नेहमी. आणि मला गाडी जास्त पळवायला पण आवडत नाही. काय करायचंय गाडी पळवून ना. हा, काय होणार आहे गाडी पळवून बघा. जिसको ढूंढूं मैं उसको पाऊं मैं, कोई तुझसा नहीं नारा दिलदारा रे. दिल हार हार दिल हार हार दिल हार मन यारा रे, मन हार हार मैं यारा. गाण्यांच्या भेंड्या, गाण्यांच्या भेंड्या. ए बाई अगं ए ताई, बघून चाला रे, बघून चालतात तरी पण ना. मला इथे मंदिरातून एक काम झालं ना, मला परत जरा एकाकडे जायचंय मित्राकडे. त्याला पण थोडं भेटायचंय. तो पण बरेच दिवस झाला मला मागे लागलाय की भेट भेट भेट. मला काय मुहूर्त लागत नाही त्याला भेटायला. म्हणजे तो पण इकडे नव्हता, असं नाही की तो इकडे होता आणि तो बोलतो. तो इकडे आला, मग तो मला बोलला की भेट म्हणून. तो गेला होता पूर्ण महाकालेश्वर, उज्जैन सगळं तिकडे, ते सगळं करायला गेला होता, देवदर्शन. जे की मला पण जायचंय लवकरच. बघू आता कधी जाणं ठरतंय. होप सो लवकरच जाणं होईल आपलं पण. कारण का भोले बाबांना भेटणं एकदम गरजेचं असतं मला. एकही सोमवार मी चुकवत नाही त्यांचा सोमवार चुकला, त्यांचा दिवस चुकला म्हणजे मला असं काहीतरी खाली खाली वाटतं की काहीतरी राहिलंय असं वाटतं. आणि बघा, जिकडून मी हेल्मेट घेतला ना, ते हे शॉप आहे, आणि त्या हेल्मेटच्या शॉपच्या समोरच आपलं मंदिर आहे. हे बघा, खडा हनुमान मंदिर आहे नाव, मंदिराचं नाव. हे बघा तुम्हाला दिसेल.
दिसलाच असेल एवढ्या वेळात तेव्हा. तर आता मी आलो मंदिरात आलोय. एकटाच आलो आज, कोण नाही बघा, एकटाच. वन मॅन शो नडतोय मी नुसता. माझं हेल्मेट एकदम गोंडस हेल्मेट आहे. त्याने मला एवढं खुश केलं माझ्या हेल्मेटने की काय सांगू. असं वाटतं घालूनच झोपावं रात्रीचं पण. तर जातो चला आता मंदिरात आलो. बाय. तर झालं आता माझं दर्शन वगैरे घेतलं मी. तुम्हाला दिसलं असेल आधीच्या क्लिपमध्ये. आता मी चाललो मित्राला भेटायला चाललो आहे. माझ्या मित्र म्हणजे मोठा भाऊच आहे तो, असा तसा मानलेला. हो चांगला आहे, भरपूर चांगला आहे. त्याच्याकडे चालू जण अनिकेत आहे. तो आज दिसला तर दिसेल व्हिडिओमध्ये, नाही तर नाही. तुम्ही डायरेक्ट आता घरी जातानाच तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. बघू आता. तर चला बॉय. किती चांगला आवाज येत असेल ना तुम्हाला. आता मी सॅटिस्फाईड झालो की मी माईक घेतला शेवटी. रे इथे रोडचं काम चालू आहे, माझ्या लक्षातच नव्हतं. तेवढी ट्रॅफिक. आता खूप चालू असेल हा रोड. चालू असायलाच पाहिजे याला. ती ताई बघत होती आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे बघत होती, म्हणजे माझ्याकडे नाही, कॅमेऱ्यामध्ये बघत होती. ठीक आहे, कॅमेरा काय मी काय एकच आहे. कॅमेऱ्यामधून पण मीच दिसणार तिला आणि माझ्यामधून पण मीच दिसणार तिला. सो येऊन जाऊन एकच झालंय. तिने मला बघितलं काय, मी तिला बघितलं काय. किती वाजले आता? 10:30 वाजले. 10:30. जेवलात की नाही तुम्ही सगळे? हो पोलीस काका इकडे काही दिवस उभे राहायला लागले. बापरे बापरे ग बाय माझे. मजा येते माईक वापरून. मजा येते. माईक बोलतोय, ही गाडी चालवून मजा येते. काय बोललो मी. हे देवा रे देवा. हे आपण आता वरलीला. तो माझा मित्र आहे, भाऊ जे काय ते XYZ ABCD XYZ. तो राहिला आहे BTD मध्ये.
बीडीडी मध्ये नाही, म्हणजे बीडीडीच्या पुढे जांभुरी मैदानच्या इथे राहिला आहे तो, त्याच्याकडेच चाललोय. त्याला कमीत कमी मी 6 ते 7 महिन्याने भेटेल आज. जर तो दलिंदर खाली आला असेल तर मी त्याचं दर्शन नक्कीच घडवेल, मोठ्या माणसाला शेवटी. जर नसेल तो दलिंदर खाली तर मग जाऊ द्या, उगाच आपण जबरदस्ती नाही घ्यायचो कॅमेरामध्ये. व त्याला कशाला फेमस करायचा, हा मोठा शाना आहे तो, पण जाऊ द्या, मोठा आहे तो, आपल्या दादा समान आहे, तरी पण दलिंदर आहे तो. नुसता फिरत असतो, नुसता फिरत असतो, काम ना धंदा काय आहे तसा. पण ठीक आहे, जाऊ द्या, आपल्याला जीव लावतो ना बस. मला असेच पाहिजे माणसं, जीव लावणारे माणसं पाहिजे मेन म्हणजे. असे कामापुरती मामावाले नको आहे. बघा आला, तिथून लेफ्ट घेतला की ऐलो ऐलो पायाशी आई तुझे, घे मला पदरान ग, घे मला पदरा, पालखील नाचे गुलाल उडवून सैताचे महिन्या. ये रे बाई पिंट्या, ते सेकंड फ्लोअरच राहिलायच ना, दलिंदर तरी खाली नाही आलाय. काय करायचं याला, दादा बोलू की आदा पादा बोलू, काय बोलू याला. जाऊ दे, आता गाडी लावतो. चलो, दिसतो का मी, दिसतो तुम्हाला? बघा माझे डोळे बघा, भूत आहे मी. नाही भूत नाही, आला नाही अजून. याला फोन करायला लागणार, महाराज आहे तेव्हा खाली. थांबा मी याला फोन करतो. तर मी ज्या दलिंदरबद्दल बोलत होतो ना, हे बघा दलिंदर दादा आहे, अँडीदा. हा बघा, हा तो दलिंदर आहे. हा मला बोलला चलाच कॉफी पिऊन येऊ, कॉफी आणायला गेलाय. बघा टेन्शन ना घेऊ, मी नो शुगर आहे, त्याच्यामध्ये साखर अजिबात एक दाना नाही साखर, पिठी साखरची पावडरसुद्धा नाही त्याच्यामध्ये. ते त्याच्या मित्राचं शॉप आहे तिकडे, आता येईल बघ, लागेल घेऊन येईल बघा. बघा माझी सेवा बघा किती चालू आहे. लवकर ये घेऊन, लवकर ये घेऊन, घेऊन एकदम खतरो की खिलाडी, पण सांभाळत आणतोय. तर चला, तो गेला आता आणि मी पण निघतो आपल्या घराला म्हणजे घरी जायला. तर अच्छा तो हम चलते. ॲक्च्युली त्याला भेटायला का आलो होतो माहिती आहे, त्याने आपल्यासाठी, तो गेला तो तुम्हाला बोललो तसं, मी तो उज्जैनला गेला होता, तर तिकडून त्याने प्रसाद आणला होता महाकालचा, आपल्या भोलेबाबांचा. सो बघा आज मी किती नशीबवान आहे की मला सोमवारच्या दिवशी त्याने आणून दिलाय प्रसाद. किती मी नशीबवान आहे. आता जातो घरी, ऑलरेडी लेट झालाय मला, भरपूर लेट झाला मला आज. काय नाही, 12 वाजले. आता पप्पा घालतात मला तारक मंत्र. नाही पप्पा नाही कधी मला काय बोलत, पप्पा ओरडत नाही मला जास्त म्हणजे पप्पा ओरडतच नाही मला, कारण का मी एवढा गुणी, सोज्वळ, सौजन्य, आज्ञाधारक मुलगा आहे की मी त्यांना ओरडायचा चान्स देत नाही. ते ओरडायला लागले की मी घरच्या बाहेर पळतो ना, ते ओरडणार कोणाला, एकटे तर ओरडू नाही शकत, एकटे बडबड नाही करू शकत ते, त्यामुळे. आणि मला सांगा नक्की आवाजाची क्वालिटी कशी येते. खर्च पण तसा केलाय ना भाई, नुसता पैसा फक्त जातो, येत नाही. वाईट तर वाटतंय, काल हेल्मेटसाठी किडनी दिली आणि आज या माईकसाठी फेफडा दिला. आता बघू आता किती पार्ट जायचे बाकी आहेत. होप सो माझी बॉडी नीट राहील. आता काही दिवसांनी अजून एक गोष्ट येणार आहे, ती घ्यायला पण परत आता काहीतरी मला द्यायला लागणार आहे, एक अंगठा वगैरे काय ना काय सॅक्रिफाईस करायला लागेल त्या गोष्टीसाठी. बघू. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. परत आपण त्याच रोडने आलोय वन्स अगेन. चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना,
गाडी जोरात नाही, गाडी एकदम हळू आहे, टेन्शन घेऊ नका. ही गाडी असं जोरात चालवत नाही. गाडी मला जोरात चालवता पण येत नाही. चांद सिफारिश जो करता हमारी. घेऊ का याला, घेऊ पुढच्या टायरवर घेऊ याला. हा सोडू का याला पुढे घरपर्यंत. परत तोच रोड, तोच रस्ता, तीच डांबर, तीच वाळू, तीच रेती, तोच ब्रिज. बाकी तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतो मला सांगा कमेंटमध्ये, की मला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला लागणार आहे त्याच्यामध्ये, काय अजून सांगा मला. पण आता मला तर नाही वाटत थोडे दिवस फॅमिली ब्लॉग येतील, कारण ते असं 9चे 9 दिवस ते हेच ते. मी आता थोडे दिवस तुम्हाला हेच बघायला लागणार आहे. मी अजून एक ठिकाणी जाणार आहे, देवस्थान आहे आपलं भोलेबाबांचंच, त्याच्यासाठी जाणार आहे. तेव्हा पण मी हीच गाडी घेऊन जाणार आहे आपली, मजा येईल. भोलेबाबांकडे कुठे पण जायला ना मजा येते एकदम. काय असं वाटत नाही की कशाला एवढ्या लांब हे ते, काहीच असं वाटत नाही. ते आहे तर मी आहे, ते नाही तर मी पण नाही. आणि मी हे काय डायलॉग देत नाही, खरं आहे, सत्य परिस्थिती, सत्य परिस्थिती. त्यांच्याशिवाय माझं काय खरं नाही. कारण बघा मी स्वतः त्यांना माझ्या पाठीवर घेऊन फिरतोय. त्यांना माहीत नसेल, त्यांना मी सांगतो, जे नवीन असेल आपले फॅमिली मेंबर, की माझ्या पाठीवर भोलेबाबा आहेत. मी त्यांना घेतलेलं आहे माझ्या बॅकवर, ते टॅटूच्या स्वरूपात. वाटलं असतं मी त्याचा फोटो आता इथे असा स्क्रीनवर ठेवेल समोर, म्हणजे तुम्हाला पण दिसेल काय कसं ते. तुम्ही पण मला सांगाल, आणि मला नक्की सांगा. चला आता ब्लॉग संपवायची वेळ आली आहे. तर वाजले किती, 12 वाजले ऑलमोस्ट. आता झोपतो मी पण, झोपतो म्हणजे आधी घरी जातो मग झोपतो. तुम्ही पण काळजी घ्या, येतो मी. आणि सगळ्यांनी स्वस्त राहा, एकदम ठीक राहा, वर्कआउट करा. चला तर येतो. श्री स्वामी समर्थ. अजून एक गोष्ट तुम्हाला बोललो होतो, आपल्या गाडीची चावी इथेच राहिली, की प्रसाद द्यायला त्यांनी बोलवलं होतं. बघा हाच तो प्रसाद आहे. किती मस्त आहे ना, किती नशिबवान आहे मी, मला हा प्रसाद भेटला आहे. खाता मी खाईल, थोडासा खाईल, माझा नो शुगर चॅलेंज चालू आहे. तर बघू आता. चला, गुड नाईट, टेक केअर. भेटू आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आजसाठी एवढंच होतं. जाम पकवलं तुम्हाला, मला माहिती आहे, पण ठीक आहे, आता मीच पकवणार ना, अजून कोण नाही पकवणार तुम्हाला. बाय बाय. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.